युद्धाला महिना उलटून गेलाय आणि या युद्धाच्या महिनाभरामध्ये हवाई इंधनामध्ये लिटरच्या मागे 110 रुपयांनी वाढ झाली आहे। युद्धाच्या आधी 96,638 रुपये प्रति किलो लिटर असलेलं हवाई इंधन आता 2,07,000 रुपयांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलंय। मुंबईमध्ये तब्बल 115% वाढ झाली आहे। कुठल्याही विमान प्रवासामध्ये एकूण खर्चात 30 ते 40% इंधन हवाई खर्चाचा हा समावेश असतो आणि यानुसार आता या दरवाढीमुळे विमानाचा प्रवास देखील चांगलाच महागतोय। सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। सोमेश, आता या युद्धाचा फटका सर्वसामान्यांना देखील बसतो आहे आणि आता इंधन यामध्ये दर वाढल्यामुळे जे विमानाची तिकीट आहेत यामध्ये देखील वाढ होऊ शकते आणि प्रवाशांना या सगळ्याचा फटका जरूर बसू शकतो। निश्चितच त्यामध्ये आता केंद्र सरकारच्या वतीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिण्याची तयारी सुरू आहे। असं कळतंय की राज्य सरकारांनी किमान वॅट तरी कमी करावे, जेणेकरून या सगळ्यामध्ये एक मर्यादा राहील भाव वाढीसाठी आणि विमान उद्योगाच्या दृष्टीने सुद्धा, कारण विमानांच्या तिकिटाचे दर देखील प्रचंड वाढतील। जवळपास एका महिन्यात या 114% या किमतीत वाढ झालेली आहे। आणि यापूर्वी आपल्याला आठवतंय की एक्साईज शुल्क जे वाढवलं होतं एअर टर्बाईन फ्युएलवरचं, त्याविषयीचा ठराव देखील आज लोकसभेमध्ये वित्तमंत्री सादर करणार आहेत आणि त्या ठरावानुसार 50 रुपये एक्साईज शुल्क असेल या संपूर्ण एअर टर्बाईन फ्युएलवरचं दर प्रति लिटर। त्यामुळे आता वॅट राज्यांचा नियंत्रणात राहिला तर तोच एकमेव मार्ग आहे की ज्यामुळे कदाचित विमान प्रवास हा जास्त महागणार नाही, यासाठी सरकार काहीतरी करू शकेल। अन्यथा विमान प्रवास अधिक महागणार हे आता स्पष्ट झालंय। अगदी अनेक गोष्टींच्या किमती सध्या वाढलेल्या आहेत, सगळ्यालाच खरं तर युद्धाची झळ बसताना दिसते आहे। मात्र सोमेश, हा जो विमान प्रवास आहे तो किती टक्क्यांनी वाढू शकतो याविषयी काही कळू शकतंय आपल्याला? निश्चितच यामध्ये जवळपास म्हणजे एकूण आपण विचार केला तर सर्व विमान कंपन्यांची जी एकूण ऑपरेशनल कॉस्ट आहे त्याचा 30 ते 40% हिस्सा हा जवळपास फक्त विमान इंधनावरच खर्च होतो। त्यामुळे जी किंमत आकारली जाते त्यामध्ये सुद्धा 30 ते 40% प्रभाव हा विमान इंधनाचे दर काय आहेत त्याचा असतो। त्यामुळे जर विमान इंधन दरामध्ये महिन्याभरात 114% वाढ झाली आहे तर हे निश्चित आहे की 30 ते 40% याचा प्रभाव हा थेट विमानांच्या तिकिटांवर पडेल आणि त्याचा परिणाम आपल्याला प्रत्यक्ष दर पत्रकामध्ये पाहायला मिळेल। अगदी आणखी एक मुद्दा असा की देशांतर्गत प्रवासाच्या सोबतच आंतरराष्ट्रीय जो प्रवास आहे या तिकिटांच्या दरामध्ये देखील वाढ होऊ शकते आणि ती साधारण किती कशा पद्धतीने असेल किंवा कधीपासून लागू होऊ शकते असं याबद्दल काही माहिती आहे का? निश्चित आहे की इंटरनॅशनल तिकिटांमध्ये सुद्धा यामुळे वाढ होईल आणि ती दरवाढ अनेक गोष्टींमुळे होते। एकतर अनेक ठिकाणी असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एअर स्पेसेस क्लोज झालेल्या आहेत, त्याचाही परिणाम आहे। मोठ्या प्रमाणावर लोक युद्धजन्य भागातून दुसरीकडे जाऊ इच्छितात, त्यामुळे सुद्धा तिकिटांची मागणी वाढलेली आहे। आणि त्याशिवाय जे टॅक्सेस आणि जो राज्य सरकारकडून लावला जाणारा वॅट विशेषतः भारतातील उड्डाणांबाबत आणि त्याशिवाय रुपये आणि डॉलरच्या एक्सचेंजचा रेट देखील रुपया घसरल्यामुळे वाढलाय। त्यामुळे निश्चितच जिथे साधारणपणे जी पूर्वी किंमत होती ती महागलेलीच आहे त्यामुळे विमान इंधनाची, आणि त्याशिवाय एकूण विमान इंधनाच्या किमतीत झालेली वाढ, या सगळ्यामुळे एकूणच या सगळ्याचा परिणाम तिकिटांवरती जरूर होऊ शकतो। धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी। तर एटीएफ सध्या दुपटीने महागलेलं आहे, त्यामुळे नेमकं काय काय होणार आहे आपण जाणून घेऊया। देशी आणि आंतरराष्ट्रीय हा विमान प्रवास महागेल। विमान कंपन्या विमानांच्या अनेक फेऱ्या देखील कमी करणार आहेत। विमान प्रवासी रेल्वेचा पर्याय आजमावू शकतात। प्रवासी आणि फेऱ्या घटल्या तर विमान कंपन्यांना नुकसानाचा सामना करावा लागू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे